कल्पना करा, तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत अडकले आहात. बाहेर पडण्याचा एकही दरवाजा दिसत नाही. तुम्ही प्रयत्न करता, धडपडता, पण काहीच होत नाही. अशा वेळी तुम्हाला काय वाटले? निराश, हताश? आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात, बरोबर, जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, आता काही शक्य नाही. पण मित्रांनो, बरोबर त्याच क्षणी खरी प्रेरणा जन्माला येते. मी एका अशा व्यक्तीबद्दल बोलत आहे ज्याला 9व्या वर्षी शाळेतून काढून टाकण्यात आलं. शिक्षण नाही, नोकरी नाही, त्याने व्यवसाय सुरू केला, पण दिवाळखोरी झाली. निवडणुकीत उभा राहिला, पण पराभव झाला. त्याची पत्नी त्याला सोडून गेली. 60 पेक्षा जास्त वेळा तो अपयशी ठरला. कोण होता तो? अब्राहिम लिंकन. आपण एकदा अपयशी झालो की दुनिया डोक्यावर घेतो, रडत बसतो. पण लिंकन यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रत्येक अपयशाला एक धडा मानला. समस्या ही नाही की आपण पडतो, समस्या ही आहे की आपण उठायला विसरून जातो. मग हार न मानण्याची कला कशी शिकायची? सोपे आहे. फक्त 3 गोष्टी करा. तुम्हीच का शोधा. तुम्ही हे सर्व का करत आहात? पैसे कमावण्यासाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या समाधानासाठी? तुमचे का जितके मजबूत असेल तितके तुम्हीच टिकून राहाल. शिकण्याची भूक ठेवा. यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये फारच फरक असतो. अयशस्वी लोक अपयशाला अंत मानतात, यशस्वी लोक अपयशाला अभिप्राय मानतात. लहान पावले उचला. एकदम डोंगर चढायचा प्रयत्न करू नका. आज एक छोटे काम करा, उद्या दुसरे. सातत्य महत्वाचे आहे. लक्षात ठेवा, सर्वात अंधारी रात्र संपल्यावरच सूर्योदय होतो. आता निर्णय तुमचा आहे. त्या अंधाऱ्या खोलीत बसून रडत राहणार की दिवा शोधणार? आजच उठा आणि कामाला लागा. तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुम्हाला थोडी जरी प्रेरणा दिली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत लढत